स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि अशातच अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ पाहायला मिळतोय. दुबार मतदार असल्याचा आरोप देखील अविनाश बागवे यांनी केलेला आहे. ते आता आपल्या सोबत आहेत. नेमकं प्रकरण काय आहे आणि कुठल्या प्रभागामध्ये घोळ पाहायला मिळतो? वास्तविक पाहता अनेक प्रभागामध्ये हा घोळ त्या ठिकाणी आहे. अनेक नागरिकांनी लोकप्रतिनिधी परवाच महाविकास आघाडीचं एक शिष्टमंडळ वरिष्ठ पातळीचं पुण्यातले सगळे शहराध्यक्ष हे आयुक्तांना अतिरिक्त आयुक्तांना भेटलेत. त्यांनी सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी त्यांच्याकडे सादर केल्यात. त्यांनी आश्वासित केले की आम्ही त्या ठिकाणी काम करतोय, पण तसं काही प्रॅक्टिकली ग्राउंडवर तसं चित्र दिसत नाहीये. आम्हीही त्या ठिकाणी सगळे इत्थंभूत माहितीसहित आम्ही प्रशासनाला निवेदन देत आहोत की याच्या माध्यमातून ज्या ज्या दुबार नाव आहेत आमच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये काशेवाडी डायस्पॉट इथे मध्ये जवळजवळ 3600 नावं हे दुबार आहेत. येत असलेली दुबार नावं त्या ठिकाणी काही लोकांची नावं दोनदा आहेत, काही लोकांची नावं 4-4 वेळेस आहेत. तसेच 5200 नावं हे इतर प्रभागातली आमच्या प्रभागात त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि एखाद्या प्रभागामध्ये बाउंड्रीवरच्या लगतची काही नावं, समजा एक 10-5 नावं किंवा एक 10-20 नावं 25-30 नावं आली तर आम्ही समजू तरी शकतो की नजर चुकीने त्या ठिकाणी झाले असतील, काही अधिकाऱ्यांना कळलं नसेल की कुठला भाग कुठे. परंतु 5200 नावं जर इतर भागातल्यांनी पलीकडचे लांबची त्या ठिकाणी असेल तर हे 100% त्या ठिकाणी मॅलिफाईड इंटेन्शननी केलेली चूक आहे असं आमचं मत आहे. कारण आमच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये काशेवाडी डायस्पॉटमध्ये रविवार पेठ असेल, गुरुवार पेठ असेल, त्या ठिकाणी कस्तुरी चौक असेल, श्रमदान मारुती मंडळ असेल, तुमचे बंदीवान मारुती असेल, अशा भागातली नावं त्या ठिकाणी आलेले आहेत. तसंच या भागातलं जर बघितलं तर TMV कॉलनी असेल, महर्षीनगर, मुकुंदनगर, आंबेडकर नगर झोपडपट्टी, इंदिरानगर झोपडपट्टी, त्या ठिकाणी अप्पर इंदिरानगर, चैत्राबंद झोपडपट्टी, कात्रज कोंडवा रोड, बिबवेवाडी कोंडवा रोड, अशा भागातली नावं आमच्या प्रभागामध्ये आलेली आहेत. आणि ही छोटी मोठी नावं नाहीत, 5200 नावं आहेत. म्हणजे 100% हे कुठल्या तरी पक्षाला कोणातरी फेवर करण्यासाठी ही नावं टाकलेली आहेत असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. आज आम्ही आमच्या प्रभागातली सगळी एक्सेल शीट पण आम्ही पत्रकार बंधूंना आणि भगिनींना दिलेत. परंतु एक त्या ठिकाणी मी उदाहरण आपल्या समोर सांगतो. आमच्या भागामध्ये 157 नंबरची यादी आहे प्रभाग क्रमांक 22 मध्ये. तिथं हरमित सिंग भाटिया याचं नाव 4 वेळेस त्या ठिकाणी या यादीमध्ये आलेलं आहे. आपण बघितलं की महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली यादी आहे. याचं नाव 4 वेळेस त्या ठिकाणी या पानावर आहे, या पानावर त्यांचं नाव आहे, या पानावर त्यांचं नाव आहे. आणि हे ज्याच्यावरनं घेतलेत ती विधानसभेची यादी. या यादीमध्ये एकाच पानावर 4-4 वेळेस व्यक्ती तोच, फोटोमध्ये दिसतोय, पत्ता तोच, वय तेच, सगळं तेच. मग ही इतकी मोठी चूक त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे हे मुद्दामून करून यादीमध्ये घोळ या ठिकाणी ठेवायचा, मतदारांची आकडेवारी द्यायची नाहीत, आकडेवारीची फक्त टक्केवारी सांगायची आणि ही टक्केवारी सातत्याने बदलायची आणि मग त्या ठिकाणी मतदानामध्ये घोळ करायचा. हा त्या ठिकाणी प्रशासनाचा जो प्रयोजन आहे तो यावेळेस आम्ही हाणून पाडणार.